अलीज ट्युटोरियल आओ सीखें और सिखाएं यामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा। मी अंजुमन नूरुल इस्लाम उर्दू प्राथमिक शाळा साकीनाका मुंबई 72हून अन्सारी अशरफ अली बशीर अहमद आहे। प्रिय मुलांनो, आज आपण विषय मराठी इयत्ता 3री शीर्षक आहे चला मोजूया या शिकणार आहोत। प्रिय मुलांनो, जेही आपण शिकणार आहोत पहिल्यांदा मी सांगेन, मी वाचेन आणि तुम्ही माझ्यानंतर वाचा आणि जोराने वाचा। चला बघूया काय तुमच्यासमोर येत आहे। प्रिय मुलांनो, तुमच्यासमोर जे चित्र आलेलं आहे हे एक अंकाचे चित्र आहे। ह्याला म्हणतात शून्य, ह्याला म्हणतात शून्य। आणि इकडे बघा मराठी भाषेत कशा लिहितात शून्य, हे मराठी भाषेत लिहिलेलं आहे शून्य। आणि इंग्रजी भाषेत म्हणतात झिरो, झिरो, झिरो। आणि उर्दू भाषेत म्हणतात सिफर, सिफर। आणि इकडे पण एक शून्य आणि झिरो आणि सिफर आलेला आहे। मुलांनो, शून्य म्हणजे काही नाही, खाली, एम्प्टी। शून्य म्हणजे काहीच नाही। चला आता पुढे बघूया मुलांनो। आता मुलांनो, तुमच्या समोर एक चित्र आलेलं आहे। हे एक अंकाचे चित्र आहे आणि ह्याला म्हणतात एक। प्रिय मुलांनो, हे एक आहे, एक। हे अंक एक आहे, एक। आणि इकडे बघा मराठी भाषेत एक, एक हे मराठी भाषेत लिहिलेलं आहे मुलांनो, एक। आणि इंग्रजी भाषेत म्हणतात वन, वन, वन। आणि उर्दू भाषेत म्हणतात एक, एक। आणि इकडे बघा कुठला चित्र येतोय मुलांनो, हे सफरचंद आहे। आणि किती सफरचंद आहे? एक सफरचंद आहे, एक सफरचंद आहे। आणि इकडे एक अंकात लिहिलेला आहे आणि इकडे मराठी भाषेत एक लिहिलेला आहे, इकडे आणि इकडे इंग्रजीत वन लिहिलेलं आहे, इकडे उर्दू भाषेत एक लिहिलेला आहे। चला पुढे बघूया मुलांनो। आता मुलांनो, तुमच्या समोर जे अंक आलेला आहे ह्याला म्हणतात दोन, दोन, दोन। इकडे बघा मराठी भाषेत कसं लिहितात दोन, 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 दोन। आणि इंग्रजी भाषेत म्हणतात टू, टू, टू। आणि उर्दू भाषेत म्हणतात दो, दो, दो। इकडे बघा एक तारा तुमच्या समोर आलेला आहे, आणखीन एक तारा तुमच्या समोर आलेला आहे। आणि इकडे झाले दोन तारे, एक आणि एक, दोन तारे। आता तुमच्या समोर झाले दोन तारे, दोन तारे, दोन अंक, दोन मराठी भाषेत लिहिलेलं आहे, टू इंग्रजी भाषेत लिहिलेलं आहे, दो उर्दू भाषेत लिहिलेलं आहे। चला आता पुढचा अंक पाहूया मुलांनो। प्रिय मुलांनो, हे अंक आहे तीन, तीन, तीन। इकडे बघा तीन, तीन हे मराठी भाषेत दिलेले आहे तीन। आणि इंग्रजी भाषेत म्हणतात थ्री, थ्री, थ्री। आणि उर्दू भाषेत म्हणतात तीन, तीन, तीन। आता बघा कुठला चित्र तुमच्या समोर येत आहे। प्रिय मुलांनो, हे एक दीवार घड्याळ आहे, एक दीवार घड्याळ आणि दुसरा पण घड्याळ आला आणि एक आणखीन आला, एक घड्याळ आणि एक घड्याळ झाले दोन, दोन आणि एक घड्याळ म्हणजे तीन। इकडे तीन घड्याळ आहेत, तीन अंक आहे, तीन मराठी भाषेत लिहिलेला आहे आणि थ्री इंग्रजी भाषेत लिहिलेला आहे, तीन उर्दू भाषेत लिहिलेला आहे। चला आता पुढे बघूया। हे मुलांनो, हे जे चित्र तुमच्या समोर आलेलं आहे ह्याला म्हणतात चार, चार, ह्याला म्हणतात चार। प्रिय मुलांनो, इकडे बघा चार हे मराठी भाषेत लिहिलेलं आहे चार, चार। आणि इंग्रजी भाषेत म्हणतात फोर, फोर, फोर। आणि उर्दू भाषेत म्हणतात चार, चार, चार। आता बघूया। प्रिय मुलांनो, इकडे एक मुलगी आली, आणखीन एक मुलगी आली, आणखीन एक मुलगी आली, आणखीन एक मुलगी आली। इकडे आता बघा एक मुलगी आणि एक मुलगी, दोन मुली झाले, दोन आणि एक तीन मुली,
3 आणि 1 4 मुली. इकडे 4 मुली आहेत. 4 मुलींचे चित्र आहे. हे 4 अंक आहे. हे मराठी भाषेत 4 लिहिलेलं आहे आणि हे इंग्रजी भाषेत 4 लिहिलेलं आहे आणि उर्दू भाषेत म्हणतात 4. चला आता पुढे बघूया. आता मुलांनो, हे जे चित्र तुमच्या समोर आलेलं आहे ह्याला म्हणतात 5. 5 हे 5 अंक आहे. 5. आता इकडे बघा, 5 5 हे मराठी भाषेत लिहिलेलं आहे 5. आता हे बघा, हे इंग्रजी भाषेत लिहिलेलं आहे 5. 5 इंग्रजी भाषेत म्हणतात 5 आणि उर्दू भाषेत म्हणतात 5. 5 5. आता बघूया कुठला चित्र तुमच्या समोर येत आहे. मुलांनो, हे एक मुलगा आहे. आणखीन एक मुलगा, आणखीन एक मुलगा, आणखीन एक मुलगा, आणखीन एक मुलगा. आता किती झाले बघा, एक मुलगा आणि एक मुलगा. झाले 2 मुले. 2 आणि 1 3 मुले. 3 आणि 1 4 मुले. 4 आणि 1 5 मुले. इकडे 5 मुले आहेत. इकडे 5 मुलांची चित्रे दिलेली आहे आणि हे 5 अंकात लिहिलेलं आहे आणि हे मराठी भाषेत 5 लिहिलेलं आहे. हे इंग्रजी भाषेत 5 लिहिलेलं आहे आणि उर्दू भाषेत म्हणतात 5. चला आता पुढे बघूया. प्रिय मुलांनो, हे जे अंक तुमच्या समोर आलेलं आहे ह्याला म्हणतात 6. 6 ह्याला म्हणतात 6 आणि मराठी भाषेत लिहितात 6. 6 हे मराठी भाषेत लिहिलेलं आहे 6 आणि इंग्रजी भाषेत म्हणतात 6. इंग्रजी भाषेत म्हणतात 6 आणि उर्दू भाषेत म्हणतात 6. 6 6. आता चित्रे बघूया. प्रिय मुलांनो, हे तुम्हाला खूप आवडतं ना खेळायला. ह्याला म्हणतात फुगा. एक फुगा, आणखीन एक फुगा, आणखीन एक फुगा. 1 आणि 1 2 फुगे. 2 आणि 1 3 फुगे. 3 आणि 1 4 फुगे. 4 आणि 1 5 फुगे. 5 आणि 1 6 फुगे. इकडे 6 फुगे आहेत. 6 फुगांचे चित्र दिलेले आहे आणि हे 6 अंकात लिहिलेलं आहे आणि हे 6 शब्दात लिहिलेलं आहे आणि हे इंग्रजीत लिहिलेलं आहे 6 आणि उर्दू भाषेत म्हणतात 6. चला आता पुढे बघूया. प्रिय मुलांनो, हे जे अंक तुमच्या समोर आलेलं आहे ह्याला म्हणतात 7. 7 हे 7 अंक आहे आणि इकडे बघा मराठी भाषेत कशा लिहितात 7. 7 हे मराठी भाषेत लिहिलेलं आहे 7 आणि इंग्रजी भाषेत म्हणतात 7. 7 7 आणि उर्दू भाषेत म्हणतात 7. 7 7. आता बघूया चित्रे. प्रिय मुलांनो, तुमच्यासमोर एक फूल आलेलं आहे. हे फुलाचं चित्र आहे. आणखीन एक फूल आला. 1 आणि 1 2 फुले. 2 आणि 1 3 फुले. 3 आणि 1 4 फुले. 4 आणि 1 5 फुले. 5 आणि 1 6 फुले. 6 आणि 1 7 फुले. इकडे 7 फुले आहेत. मुलांनो, इकडे 7 फुलांचे चित्र दिलेले आहे आणि हे 7 अंक आहे आणि इकडे 7 लिहिलेलं आहे मराठी शब्दात आणि इकडे 7 लिहिलेलं आहे इंग्रजी भाषेत आणि उर्दू भाषेत लिहिलेलं आहे 7. चला आता पुढे बघूया. प्रिय मुलांनो, आता जे अंक तुमच्या समोर आलेलं आहे ह्याला म्हणतात 8. 8 8 आणि मराठी भाषेत कशा लिहितात बघा 8. 8 8 8 आणि इंग्रजी भाषेत म्हणतात 8. 8 8 आणि उर्दू भाषेत म्हणतात 8. 8 8. आता चित्रे बघूया. प्रिय मुलांनो, हे एक पेन आहे. बघा आणखीन एक पेन आला. 1 आणि 1 2 पेने. 2 आणि 1 3 पेने. 3 आणि 1 4 पेने. 4 आणि 1 5 पेने. 5 आणि 1 6 पेने. 6 आणि 1 7 पेने. 7 आणि 1 8 पेने. इकडे 8 पेनांचे चित्र दिलेले आहे आणि हे 8 अंकात लिहिलेलं आहे. इकडे 8 शब्दात लिहिलेलं आहे मराठी शब्दात आणि इकडे इंग्रजी भाषेत 8 लिहिलेलं आहे आणि उर्दू भाषेत म्हणतात 8. चला आता पुढे बघूया. प्रिय मुलांनो, तुमच्यासमोर जे अंक आलेला आहे ह्याला म्हणतात 9.
9 9 9 आणि कसे लिहितात बघा, 9 हे मराठी शब्दात लिहिलेले आहे 9 आणि इंग्रजी भाषेत म्हणतात 9 9 9 आणि उर्दू भाषेत म्हणतात 9 9. आता चित्रे बघूया. तुमच्या समोर एक पानाचे चित्र आलेले आहे. एक पान आणि एक पान, 2 पाने, 2 आणि 1 3 पाने, 3 आणि 1 4 पाने, 4 आणि 1 5 पाने, 5 आणि 1 6 पाने, 6 आणि 1 7 पाने, 7 आणि 1 8 पाने, 8 आणि 1 9 पाने. इकडे 9 पाने आहेत. 9 पानांची चित्रे दिलेली आहेत आणि हे 9 अंकात लिहिलेलं आहे. हे मराठी भाषेत 9 लिहिलेलं आहे आणि 9 इंग्रजी भाषेत लिहिलेलं आहे आणि 9 उर्दू भाषेत लिहिलेलं आहे. चला आता पुढे बघूया मुलांनो. हे जे अंक तुमच्या समोर आलेलं आहे ह्याला म्हणतात 10. हे 10 आहे. 10 आणि मराठी भाषेत कशा लिहितात बघा, 10 हे मराठी भाषेत लिहिलेलं आहे 10 आणि इंग्रजी भाषेत म्हणतात 10 आणि उर्दू भाषेत म्हणतात 10. चला आता चित्रे बघूया. तुमच्या समोर एक आईस्क्रीमचं चित्र आलेलं आहे आणि मुलांना आईस्क्रीम खायला खूप आवडतं. चला आता मोजूया आईस्क्रीम. 1 आईस्क्रीम आणि 1 आईस्क्रीम, 2 आईस्क्रीम, 2 आणि 1 3 आईस्क्रीम, 3 आणि 1 4 आईस्क्रीम, 4 आणि 1 5 आईस्क्रीम, 5 आणि 1 6 आईस्क्रीम, 6 आणि 1 7 आईस्क्रीम, 7 आणि 1 8 आईस्क्रीम, 8 आणि 1 9 आईस्क्रीम, 9 आणि 1 10 आईस्क्रीम. इकडे 10 आईस्क्रीमांची चित्रे दिलेली आहेत. हे 10 अंकात लिहिलेलं आहे आणि हे 10 मराठी शब्दात लिहिलेलं आहे. मुलांनो हे 10 इंग्रजी भाषेत लिहिलेलं आहे आणि उर्दू भाषेत म्हणतात 10. चला आता पुढे बघूया. प्रिय मुलांनो, आता तुमच्यासमोर गृहपाठ येत आहे. आता हे गृहपाठ तुम्हाला करायचं आहे. काय करायचं आहे बघा, मोजा आणि लिहा. आता तुमच्यासमोर काही चित्रे येणार आहे. ते चित्रांना तुम्हाला मोजायचं आहे आणि चौकटीत लिहायचं आहे. हे 6 प्रश्न तुमच्यासमोर आलेले आहे. हे 6 प्रश्न तुम्ही आपल्या वहीत सोडवा आणि आपल्या शिक्षकांना दाखवा. आणि सर्व मुलांना आणि शिक्षकांना माझी विनंती आहे की हे व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटला, आवडला तर तुम्ही हे व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ह्याने तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सोप्याने भेटेल. त्या मुलांनो आता मला परवानगी द्या. चला आता पुन्हा भेटूया. धन्यवाद, शुक्रिया, थँक यू.